हे घडवून आणले ही शेवटाची सुरुवात आहे एवढं मी निश्चित सांगतो। संभाजी ब्रिगेडचं उत्तर देण्याची पद्धत माहीत आहे। सोलापूरच्या अक्कलकोटमध्ये आज जोरदार राडा झाला। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर थेट काळं फासण्यात आलं। कार्यक्रमासाठी ते आले असताना अचानक काही लोकांनी शाईफेक करत धक्काबुक्की सुरू केली। शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी हे सगळं केलंय। गायकवाड यांनी छत्रपती संभाजी महाराज आणि स्वामी समर्थ यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत आंदोलकांनी संघटनेचं नाव बदलणार का असा जाब विचारला। गाडीच्या बाहेर खेचलं आणि गायकवाड यांच्यावर हल्ला केला। गायकवाड शांत राहिले पण वातावरण तणावपूर्ण झालं आणि पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। मात्र प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या दीपक काटेबाबतची एक पोस्ट सध्या व्हायरल होतीये। भैया पाटील यांनी एक्सवर ही पोस्ट केली आहे। ते म्हणतायत, दीपक काटेने स्वतःच्या सख्या चुलत भावाचा खून केला। तुरुंगातून बाहेर आल्यावर भाजपा जॉईन केली। आई वडिलांची सर्व जमीन विकून त्यांना भिकेला लावलं। त्याला स्वतःच्या गावात एंट्री नाहीये। आता तो बावनकुळेंकडून मिळालेल्या दलालीवर जगतो। हिंदुत्ववादी लोकांचा हा आदर्श आहे। या आदर्शवाल्यांच्या घरात पण असा दीपक तयार हो। आपल्या घरच्यांना भिकेला लावून भावाचा खून पाडणारा यांचा आदर्श। प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला करणारा दीपक काटे हा हिस्ट्री शीटर गुंड आहे। त्याच्यावर अनेक केसेस दाखल आहेत। त्याला मीडियानं शिवभक्त म्हणणं बंद करावं। खंडणी मागणारा मर्डरच्या आरोपाखाली जेल भोगून आलेला आणि समाजातील गरीब माणसांचं दमदाटी करून शोषण करणारा हा गुन्हेगार व्यक्ती कधीही शिवभक्त होऊ शकत नाही। त्यामुळे असला खोडसाळपणा तत्काळ थांबवून त्याबद्दल खंडणीखोर कुख्यात गुंड अशा पद्धतीनं उल्लेख करावा। तीच त्याची खरी ओळख आहे। संतोष देशमुख यांची निगरूण हत्या झाली। इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ आणि छत्रपती शिवराय राजमाता जिजाऊसाहेब यांचा अपमान झाला। आज प्रवीण गायकवाड यांना मारहाण झाली। क्रोनॉलॉजी समजून घ्या। प्रवीण गायकवाड हे शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारेचे निष्ठावंत अनुयायी आहेत। संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांसाठी ते काम करतात। त्यांच्यावरील हल्ला हा शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारेवरील हल्ला आहेच, पण मराठा समाजावरील देखील हल्ला आहे। मराठ्यांनी अवकातीत राहावं हाच संदेश या हल्ल्यानं दिलाय। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा।